नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर. मागील लेक्चर्समध्ये आपण लॉस ऑफ स्टॉक हा टॉपिक या ठिकाणी संपवलेला आहे. त्यानंतर इन्शुरन्स क्लेममधील जो सेकंड टॉपिक आहे, सेकंड भाग आहे, लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी, या टॉपिकला आपण सुरुवात करत आहोत. यामध्ये लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी म्हणजे नेमकं काय याची ओळख करून घेऊया. व्हेन अ फायर or cause it not only destroys its assets but also dislocate the normal working condition for some times. The business is disorganized for a certain period of time and the normal business cannot be achieved during the period of dislocation. The sales are comparatively less than what they are supposed to be under normal working condition. Beside insurance against loss of stock or asset, business often take out loss of profit insurance to cover them against loss of profit if a fire interrupts their business. लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी जी आहे यामध्ये होणारा जे स्टॉकचे जे नुकसान आहे फायर ब्रोकरमुळं त्याची भरपाई कशी मिळते याचं कॅल्क्युलेशन आपण मागील प्रॉब्लेममध्ये केलं. आता ह्या प्रॉब्लेममध्ये ज्यावेळेस बिझनेसला फायर ब्रोकर झालेली असते तेव्हा बिझनेसच्या असेट ह्या डॅमेज होतात. असेट डॅमेज झाल्यामुळे फक्त स्टॉकचंच नुकसान होतं असं नाही, तर बिझनेसची जी नॉर्मल वर्किंग कंडिशन जी आहे ही सुद्धा डिस्टर्ब झालेली असते. आणि बिझनेसची नॉर्मल वर्किंग कंडिशन डिसऑर्गनाइज झाल्यामुळे या विशिष्ट पिरियडमध्ये बिझनेस जो आहे हा जी नॉर्मल पातळी किंवा नेहमीपणे जो जसा चाललेला असतो त्या पद्धतीनं चालत नाही. ड्युरिंग द पिरियड ऑफ डिसलोकेशन, मग अशा डिसलोकेशन पिरियडमध्ये सेल्स जी आहे ही नेहमीपेक्षा कमी असते आणि मग अशा सेल्स कमी झाल्यामुळे साहजिकच व्यवसायाची जी विक्री आहे ही विक्री कमी होते आणि व्यवसायाची विक्री कमी झाल्यामुळे काय होतंय की व्यवसायाचा जो प्रॉफिट आहे हा प्रॉफिट सुद्धा आपल्याला डिस्टर्ब झालेला दिसून येतो. मग या डिस्टर्ब झालेला जो प्रॉफिट आहे हा भरून काढण्यासाठी देखील इन्शुरन्स कंपनी ज्या असतात या बिझनेसला त्या ठिकाणी जो इन्शुरन्स आहे हा देत असतात. आता हा जो इन्शुरन्स जो आहे हा कसा कॅल्क्युलेट करायचा हा लॉस ऑफ प्रॉफिट या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर सम इम्पॉर्टंट टर्म्स, काही इम्पॉर्टंट टर्म्स आपल्याला यामध्ये बघायच्या आहेत की ज्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला वापरायच्या आहेत. इंडिमिनिटी पिरियड फर्स्ट आहे. इंडिमिनिटी पिरियड. इंडिमिनिटी पिरियड म्हणजे नेमकं काय? इट इज द पिरियड ड्युरिंग विच द सेल्स आर एक्सपेक्टेड to be affected due to fire for which the loss of profit policy is taken out. इंडिमिनिटी पिरियड म्हणजे असा पिरियड की ज्या कालावधीमध्ये तुमच्या जे सेल्स आहे या सेल्सवर परिणाम झालेला असतो फायरमुळे आणि या कालावधीमध्ये जो काही तुमचा प्रॉफिटचा लॉस होतो त्या पिरियडला आपण इंडिमिनिटी पिरियड असं आपण म्हणतो. पुढे म्हटलंय की इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. द इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस आर दोज चार्जेस
specified in the policy which the insured desire to recover in the case of an accident, it may be included the following: rent, rates and taxes, interest on debenture and loan, salary of payment staff, wages of skilled worker, डायरेक्टर फी एक्सेट्रा. इन्शुअर स्टँडिंग चार्जेस म्हणजे असे चार्जेस की ज्यावेळेस आपण इंडिमिनिटी पिरियडमध्ये जो काही लॉस ऑफ प्रॉफिट झालेला असतो हा भरून काढण्यासाठी जे काही अनेक प्रकारचे एक्सपेन्सेस करावे लागतात, ज्यावेळेस आपल्याला प्रॉफिट पॉलिसी रिकवर करायची असते त्या पिरियडमध्ये जे खर्च येतात त्याला आपण इन्शुअर स्टँडिंग चार्जेस म्हणतो. यामध्ये रेंट रेट आहे, टॅक्सेस आहे, इंटरेस्ट ऑन डिबेंचर, लोन, सॅलरी ऑफ परमनंट स्टाफ, वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर, डायरेक्टर फी यांना आपण इन्शुअर स्टँडिंग चार्जेस असं आपण म्हणतो. पुढे म्हटलं की शॉर्ट सेल. इट इज द डिफरन्स बिटवीन एक्सपेक्टेड सेल्स अँड ॲक्च्युअल सेल्स ड्युरिंग द इंडिमिनिटी पिरियड. शॉर्ट सेल जी आहे म्हणजे यामध्ये तुमची जो काही इंडिमिनिटी पिरियड असतो या इंडिमिनिटी पिरियडमध्ये असलेली ॲक्च्युअल सेल आणि अपेक्षित एक्सपेक्टेड सेल या दोघांमधला जो डिफरन्स आहे याला आपण शॉर्ट सेल असं आपण म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ मागील वर्षी 1 जानेवारी 2019 पासून ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत हा जो काळ आहे या कालावधीमध्ये असलेली ॲक्च्युअल सेल त्या सेलची अपेक्षा आपण 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत करतो. या दोघांमधला जो डिफरन्स आहे याला आपण शॉर्ट सेल्स असं आपण म्हणतो. पुढे म्हटलं की इन्शुरन्स क्लेम. देअर आर द claims filed for the compensation against the losses with the insurance company when a business suffer losses. ज्यावेळेस तुमचा बिझनेसचा लॉस झालेला असतो आणि या लॉसपासून भरपाई मिळवण्यासाठी जो क्लेम केला जातो त्याला आपण इन्शुरन्स क्लेम असं आपण म्हणतो. स्टँडर्ड टर्नओव्हर. इट इज द टर्नओव्हर ड्युरिंग द पिरियड ऑफ 12 months immediately prior to the date of damage which corresponds with the indemnity period. ला आपण स्टँडर्ड टर्न ओव्हर किंवा इन्शुअर स्टँडिंग चार्जेस जे आपण आहेत हे या ठिकाणी इन्शुरन्स कवर रिक्वायर करण्यासाठी याचा वापर केला जातो. की स्टँडर्ड टर्न ओव्हर म्हणजे तुमच्या डेट ऑफ फायरपासून मागील 12 महिन्यापूर्वी जी सेल्स होती तिला आपण स्टँडर्ड टर्न ओव्हर असं आपण म्हणतो. हिचा देखील आपल्याला वापर करायचा आहे. हिला स्टँडर्ड टर्न ओव्हरलाच इन्शुरन्स कवर रिक्वायर्डचा पिरियड असं देखील म्हटलं जातं. आता ज्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीचं त्यावेळेस सिम्पल 4 स्टेप आहेत. अतिशय सोपी पद्धत या ठिकाणी आहे. पहिलं जे आहे कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स. कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स या ठिकाणी तुम्हाला काढायचे आहे. त्यासाठी फॉर्म्युला आहे सेल्स ड्युरिंग द करस्पॉन्डिंग पिरियड ऑर डिसलोकेशन ऑर इंडिमिनिटी पिरियड ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर हे खूप महत्त्वाचं आहे. मागील जे लॉस ऑफ स्टॉकचा जो प्रॉब्लेम आहे तिथे आपण प्रिव्हियस इयरचं ट्रेडिंग अकाउंट तयार करायचो. त्याच पद्धतीनं इथं डिसलोकेशन जे पिरियड आहे किंवा शॉर्ट सेल जेव्हा आपल्याला काढायचे असते तेव्हा तुमचा जो करस्पॉन्डिंग पिरियड जो आहे किंवा डिसलोकेशन पिरियड जो आहे या पिरियडनुसार जी काही सेल्स आहे मागील वर्षाची ती आपण घेत असतो. म्हणजे याचा अर्थ नेमका काय होतो, सपोज तुमचा इंडिमिनिटी पिरियड प्रॉब्लेममध्ये 5 महिन्याचा आहे. सपोज तुमचा बिझनेस जो आहे या बिझनेसची जी फायर ब्रोकर जी आहे ही सपोज 1 एप्रिल 2009 आहे आणि तुम्हाला सांगितले की इंडिमिनिटी पिरियड 4 मंथचा आहे. म्हणजे 1 एप्रिल
8 to 31 डिसेंबर 31 जुलै 2008, हे 4 महिने झाले. या 4 महिन्याची जी सेल आहे प्रिव्हियस इयरची, तिला आपण म्हणतो इंडिमिनिटी ड्युरिंग द प्रिव्हियस इयर किंवा करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ डिसलोकेशन. म्हणजे मागील वर्षी जो काही पिरियड होता इंडिमिनिटी या वर्षीचा विरुद्ध मागील वर्षी, या पद्धतीनं आहे. प्रत्यक्ष प्रॉब्लेममध्ये तुम्हाला समजेल. ॲड एक्सपेक्टेड इन्क्रीज ड्युरिंग द करंट पिरियड. करंट पिरियडमध्ये तुम्हाला काही याच्यामध्ये काही एक्सपेक्टेड वाढ अपेक्षित होती, ती यामध्ये ॲड केली जाते. डिडक्ट सेल्स द ड्युरिंग द इंडिमिनिटी पिरियड ऑफ डिसलोकेशन. यामध्ये करंट इयरला जे काही इंडिमिनिटी पिरियडमध्ये जो काही कालावधी दिलेला असतो, ती सेल्स यामधून या ठिकाणी लेस केली जाते. इंडिमिनिटी पिरियड याचा थोडक्यात मराठीमध्ये अर्थ असाही घेता येईल की व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे याला आपण इंडिमिनिटी पिरियड असं या ठिकाणी म्हणतो. मग जी काही तुमची मागील वर्षाची इंडिमिनिटी पिरियडमधील सेल आणि करंट इयरची इंडिमिनिटी पिरियडमधील सेल्स, या दोघांचा डिफरन्स जो आहे याला आपण शॉर्ट सेल्स या ठिकाणी आपण म्हणतो. म्हणजे डिफरन्स बिटवीन एक्सपेक्टेड सेल अँड ॲक्च्युअल सेल इज इक्वल टू शॉर्ट सेल्स. त्यानंतर दुसरी स्टेप आपली आहे कॅल्क्युलेशन द नेट प्रॉफिट पर्सेंटेज. इथं नेट प्रॉफिट ऑफ द प्रिव्हियस इयर, मागील वर्षाचा नेट प्रॉफिट यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. त्यामध्ये इन्श्युअर स्टँडिंग चार्जेस ऑफ द प्रिव्हियस इयर. इन्श्युअर स्टँडिंग चार्जेस ऑफ द प्रिव्हियस इयर म्हणजे काय हे आपण मागे बघितलंच आहे. इंटू 100 डिवायडेड बाय सेल्स ड्युरिंग द प्रिव्हियस इयर, हा फॉर्म्युला आहे. हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये वापरायचा आहे आणि तो त्या ठिकाणी तुम्ही प्रॉब्लेमच्या वेळेस नोट डाऊन करायचा, तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. स्टेप क्रमांक 3 मध्ये जो क्लेम आपल्याला लॉन्च करायचा असतो त्याचा फॉर्म्युला आहे पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट, जे आपण स्टेप क्रमांक 2 मध्ये कॅल्क्युलेट करणार आहे, इंटू शॉर्ट सेल जी आपण पहिल्या स्टेपमध्ये कॅल्क्युलेट करणार आहोत. या दोघांचं जे पर्सेंटेज आहे हे या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा जो फॉर्म्युला आहे ॲप्लिकेशन ऑफ द ॲव्हरेज क्लॉज वेन द ॲक्च्युअली इन्शुरन्स कवर टेकन इज लेस दॅन इन्शुरन्स कवर रिक्वायर, then there is a case of under insurance which attract the application of average clause. ज्यावेळेस तुमचं इन्शुरन्स कवर रिक्वायर जे आहे हे तुम्ही जी काही इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली असते त्याच्यापेक्षा जर कमी जर असेल तर तेव्हा तुमचा जो क्लेम आहे याचं ॲव्हरेज काढलं जातं. त्याचं सूत्र आहे क्लेम इज इक्वल टू ॲक्च्युअल इन्शुरन्स टेकन डिवायडेड बाय इन्शुरन्स कवर रिक्वायर इंटू ग्रॉस क्लेम. इन्शुरन्स कवर रिक्वायर्ड म्हणजे आताच मी सांगितलं आहे ग्रॉस प्रॉफिट रेट जो आहे त्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट रेट जो आहे याला आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे की ग्रॉस प्रॉफिट रेट सेल्स फॉर द 12 months एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर, म्हणजे पर्सेंटेजमध्ये घ्यायचं गुणाकार करण्यापेक्षा. तो काय आहे प्रत्यक्ष हा तुम्हाला प्रॉब्लेम घेत असताना लक्षात येईल. या पद्धतीनं जी थिअरी जी आहे हिच्या तुम्ही जेवढे माझ्या मते काहीतरी 1 2 3 4 5 6 7 स्लाइड्स आहेत. याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचे, ते वहीमध्ये लिहायचे आणि काही अडचण जर असेल तर मला या संदर्भामध्ये पर्सनली जो कॉल आहे हा देखील तुम्ही करू शकतात. या पद्धतीनं जी थिअरी जी आहे लॉस ऑफ प्रॉफिटची ही या ठिकाणी संपलेली आहे. व पुढील लेक्चरमध्ये तुम्हाला जो प्रत्यक्ष जो प्रॉब्लेम आहे हा बघायला मिळेल. नेहमीप्रमाणे पुन्हा स्क्रीनशॉट काढून थिअरी लिहिणं मात्र हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.